मंडळी जय बाबाजी. आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील रत्नापूर तालुक्यात, ज्याला खुलताबाद तालुका पण म्हणता, अशा तालुक्यात एक प्रसिद्ध देवस्थान ज्याला 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी घृष्णेश्वर महाराज आहेत. आणि या 12 ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात संत जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचं भव्य आणि दिव्य आश्रम आणि आता सध्या त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांचं आश्रम या ठिकाणी आहे. आणि या पवित्र तीर्थस्थानी मोठ्या भव्य दिव्य दरवर्षी सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमा संपन्न होती आणि गुरुपौर्णिमा अवघ्या काही तास शिल्लक राहिलेले. तर या गुरुपौर्णिमेचा सोहळा जवळपास इतका भव्य दिव्य असतो की महाराष्ट्राला याची प्रचिती आहे की किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भक्तमंडळी बाबाजींच्या दर्शनासाठी दाखल होतात. अशाच या पवित्र जागी आपण सध्या आहे. पाठीमागं बघू शकता जी गुरुकुल इमारत आहे, त्या इमारतीच्या समोर या प्रांगणात गेल्या 8-10 वर्षापासून या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा सोहळा संपन्न होतो. आपल्यासोबत विष्णू महाराज आहेत. महाराज जय बाबाजी. जय बाबाजी. काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे सध्या? जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांचे उत्तराधिकारी या परंपरेचे विद्यमान बाबाजी पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव वेरूळमध्ये प्रतिवार्षिक या ठिकाणी संपन्न होतो आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त 8 दिवसाचं खास विद्यार्थी संस्कार शिबिर असतं. जगद्गुरू जनार्दन स्वामींनी जी गुरुकुलाची परंपरा सुरू केली आणि त्या गुरुकुलमध्ये ज्या हजारो विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेतात, या विद्यार्थ्यांना प्रवेश झाल्यानंतर आपण या सर्व विद्यार्थ्यांवरती उपनयन संस्कार, जे भारतीय संस्कृतीमध्ये एकूण 16 संस्कार सांगितल्या जातात, त्यामधील एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार उपनयन संस्कार म्हणून सगळ्या मुलांचे उपनयन संस्कार, त्याचबरोबर 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे व्याख्यान आणि सगळे विद्यार्थी त्यांचं मन एकाग्र व्हावं त्या दृष्टिकोनातनं मेडिटेशन, साधना असं एक संस्कार शिबिर आहे. पण योगा वगैरे सगळ्या दृष्टींचा समावेश करून संपन्न होतं. तर 27 तारखेपासून ते 3 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी संस्कार शिबिर संपन्न होत आहे. पण या 8 दिवसाच्या पर्वकालामध्ये 29 जुलैला गुरुपौर्णिमेचा पावन पर्वकाल अखेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य जी दिव्य परंपरा चालत आलेली आणि या परंपरेमध्ये गुरु आणि शिष्य यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा पर्वकाल, अत्यंत महत्त्वाचा दिवस हा गुरुपौर्णिमा अखेत. आज आपण बघतो समाजामध्ये आपण आपला जन्म उत्सव साजरा करतो. अनेक जण आपल्या लग्नाचा वाढदिवससुद्धा साजरे करायला लागले. एवढंच नव्हे तर साखरपुड्याचा सुद्धा, म्हणजे जो सुपारी साखरपुडा आपण म्हणतो एंगेजमेंट, त्याचे उत्सव साजरे करतात. पण सनातन हिंदू धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्याचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो पर्वकाल आहे तो गुरुपौर्णिमा आहे. आणि म्हणून या गुरुपौर्णिमेच्या पर्वावरती जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या गादी परंपरेवरती श्रद्धाभाव असलेले महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशभरातील लाखो लोक या ठिकाणी येतात आणि त्या अनुषंगाने सर्व कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. 28 तारखेलाच हजारो लोक मुक्कामी येतील आणि 29 तारखेला पहाटे 4 वाजेपासून या संपूर्ण कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. आश्रमाच्या स्थापनेला किती वर्ष झालेले? जगद्गुरू जनार्दन स्वामींनी साधना केल्यानंतर साधारण 1963-64ला ते जातेगावचा डोंगर पिनाकेश्वर महादेवाचा जीर्णोद्धार केला आणि तो जीर्णोद्धार केल्यानंतर तिथून एक 2-5 वर्षाच्या कालावधीनंतर जगद्गुरू जनार्दन स्वामी वेरूळमध्ये आले आणि वेरूळ ही त्यांची कर्मभूमी बनली. जातेगाव नंतर जो दुसरा आपला आश्रम आहे तो वेरूळच आहे बाबाजी आल्यानंतर. आणि म्हणून अनेक वर्ष झाले, साधारण एक 70च्या अगोदर, 1970च्या अगोदर या आश्रमाची स्थापना इथं जनार्दन स्वामींनी केली. दरवर्षी वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी भाविक भक्त दाखल होतात. कुठलं ठिकाणी आहे नक्की सांगा, कारण बरेच एक 7-8 वर्षापासून या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा सोहळा होतो. गुरुपौर्णिमा उत्सव आपण दरवर्षी वेरूळमध्येच करतो. अपवाद काही पर्वावरती तो वेगवेगळ्या ठिकाणी साजरा झाला, पण प्रामुख्याने आपण वेरूळमध्येच उत्सव साजरा करतो. काही
पर्वकालावरती गुरुपौर्णिमा आपली ओझरमध्ये पण त्या ठिकाणी झाली. एकदा कुंभाच्या दृष्टिकोनातनं त्र्यंबकेश्वरलाही साजरी झाली. पण यावर्षी 29 जुलैला कार्यक्रम इथं होतोय. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील लोक इथं येतील. कार्यक्रमाची पूर्ण दिवसभराची रूपरेषा बघता क्षणी पहाटे 4 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत जगद्गुरू जनार्दन स्वामींचे जे संकल्पित समाधीस्थान इथं आहेत, त्या अधिष्ठानावरती बाबांची जी मूर्ती आहेत त्या मूर्तीचा अभिषेक सोहळा संपन्न होईल. 5 वाजेपासून जगद्गुरू जनार्दन स्वामींनी जे नित्यनेम आपल्याला विधीचा दिला, ती विधी, त्यानंतर सत्संग आरती संपन्न होईल. सकाळी 8 वाजता जगद्गुरू जनार्दन स्वामींचा जो भक्तांच्या योगदानातनं, विशेषतः माता भगिनींच्या योगदानातनं जो चांदीचा रथ आपण बनवलेला आहे, त्या चांदीच्या रथाची भव्य शोभायात्रा प्रारंभ होईल. आणि 10 वाजता आपण जे आपलं गुरुकुल चालतं, त्या गुरुकुलच्या ज्या ग्राउंडवरती आपण आहोत, हे समोरचं जे स्थान आहे, याच ठिकाणी जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या गादी परंपरेच्या ज्या मूळ चरण पादुका आहेत, त्या मूळ चरण पादुकांचं पाद्यपूजन लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये या गादीचे विद्यमान उत्तराधिकारी विद्यमान बाबाजी पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शुभ हस्ते सकाळी 10 वाजता पाद्यपूजनाचा प्रारंभ या ठिकाणी होईल. साधारण 45 मिनिटं ते 1 तासाचा पूजापाठ होऊन 11 वाजता सत्संगाला प्रारंभ त्या ठिकाणी होईल. मात्र येणारे लाखो लोक असतात. पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंत लोकांची उपस्थिती राहते. म्हणून संस्थांच्या वतीनं सकाळी 9 वाजेपासूनच प्रसादाची व्यवस्था आपण 4 ठिकाणी केलेली. पावसाचं सगळी परिस्थिती लक्षात घेता 4 ठिकाणी वेगवेगळे भंडारगृह आपण तयार करून त्या ठिकाणून लाखो लोकांना सकाळी 9 ते रात्री 9 येणाऱ्या प्रत्येक भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था राहील. महाप्रसादासाठी काय विशेष? महाप्रसादासाठी पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्या आज्ञेनं आणि त्यांच्या इच्छेनं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आपल्या ज्या आश्रमामध्ये आपण जी सेंद्रिय शेती करतो, तर बाबाजींनी यावेळेस सांगितलं का आपल्या शेतामध्ये जो गहू आलेला आहे त्या गव्हापासून आपण सगळ्या भक्तांना पोळ्या बनवण्याचं नियोजन करतोय. पोळी, आमटी, शिरा आणि भात असं एक महाप्रसाद बनवण्याचं नियोजन आपलं सुरू झालेलं आहे. शेकडो आचार्य असतील, हजारो स्वयंसेवक असतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी सगळं प्रसादाच्या पंक्तीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भक्त मंडळ या ठिकाणी दाखल होतं. पण मान्यवर कोण कोण उपस्थित राहणार आहे थोडक्यात? प्रामुख्यानं या गुरुपरंपरेवरती श्रद्धा असलेले गरीबातले गरीबही आहेत, श्रीमंतातले श्रीमंतही आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, शेतकरी आहेत, प्रत्येक क्षेत्रातील लोक आहेत. तसे राजकीय क्षेत्रातील सुद्धा अनेक मान्यवर ज्यांच्या परंपरेवरती श्रद्धा आहेत. आणि म्हणून अनेक खासदार असतील, आमदार असतील, अनेक राज्यातील मंत्री महोदय असतील, अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये 29 तारखेला दिवसभरामध्ये त्या ठिकाणी उपस्थिती लावतील. स्वतः जगद्गुरू शांतिगिरी महाराजांचं प्रवचन देखील भक्त मंडळींना या ठिकाणी सकाळी 9 ते 10 ते पावणे 11 पर्यंत साधारण इथं पाद्यपूजन होईल. आणि पाद्यपूजन झाल्यानंतर पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भक्तांना संदेश प्रवचनाच्या माध्यमातून देतील. नक्कीच एक जय्यत तयारी आणि मोठी तयारी या वेरूळच्या पवित्र सानिध्यात या ठिकाणी संपन्न होणारा दिनांक 29 तारखेचा गुरुपौर्णिमेचा सोहळा. आणि मंडळी सांगायला कमी आहे, जेवढं सांगाल तेवढं कमी, कारण की स्वतः जगद्गुरू जनार्दन स्वामी हे शिव अवतारी आणि त्याच जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी स्वतः जगद्गुरू शांतिगिरी महाराज. तर यांच्या गुरुपूजनाचा हा सोहळा आपल्याला महाराष्ट्रभरातील या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत तो सोहळा बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळं नक्कीच आपण हा व्हिडिओ जिथूनही बघताय त्यांनी या वेरूळ नगरीत या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेला नक्की हजेरी लावा. धन्यवाद.